श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ. स्वामीच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्याच्या पुन्हा हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर हे बघा 26 एप्रिल 2025 या रोजी आपला स्वामी महाराजांचा, आपल्या सगळ्यांच्या स्वामी लाडक्या स्वामी महाराजांचा हा पुण्यतिथी सोहळा आहे आणि त्यानिमित्त हे सगळेजण ही सेवा करतच आहेत. कोणी भरपूर जणांनी गुरुचरित्राचं पारायण मांडलेलं आहे. सगळ्या स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये गुरुचरित्राचा पारायणाचा सप्ताह सुरू आहे. तर त्याचप्रमाणे आता घरी आपण जे गुरुचरित्राचं पारायण हे केंद्रामध्ये करता आहेत ते तर ठीक आहे, पण घरी देखील आपल्याला पुण्यतिथी स्वामींची कशी साजरी करावी कशी नाही ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही. तर चला मग सुरू करूया आपल्या व्हिडिओला. हे बघा, बऱ्याच जणांना असं वाटत असतं की स्वामी महाराजांची पुण्यतिथी म्हणजे स्वामी महाराजांनी या दिवशी हा आपला देह ठेवला होता आणि त्या दिवशी आपले स्वामी महाराज हे आपल्याला सोडून गेले, मग ते का साजरी करावं वगैरे असं तसं. पण हे बघा, भलेही स्वामी महाराजांनी आपला देह या दिवशी ठेवला होता, पण त्यांनी स्वतः नंतर येऊन पुन्हा हम गया नाही जिंदा है या वाक्याची प्रचिती आपल्याला कितीतरी वेळेस दिलेली आहे आणि प्रत्येक स्वामी सेवेकराला आजही अनुभव येतात, चमत्कार आजही घडतात. हे बघा, या जगामध्ये ना चमत्कार आजसुद्धा घडतात आणि अनुभवसुद्धा भरपूर जणांना येतात. फक्त आपली श्रद्धा आणि भक्ती आणि तेवढा विश्वास स्वामी महाराजांवर तितका दृढ असला पाहिजे, हे लक्षात घ्या. त्यामुळेच हे बघा, स्वामी महाराजांची पुण्यतिथी प्रगट दिन तर आपण साजरा केलेलाच आहे अगदी धूमधडाक्यामध्ये, पण त्याचप्रमाणे पुण्यतिथी देखील आपल्याला साजरी करायची आहे. तर तीच कशी करायची आहे हे बघा. बरेच जण हे गुरुचरित्राचं पारायण स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये करत आहेत आणि बरेच जण हे घरी देखील करत आहे ज्यांना केंद्रामध्ये जाणं शक्य नाही. पण हे बघा, भले तुम्ही केंद्रामध्ये गुरुचरित्राचं पारायण करता आहात तर तुमचं नैवेद्य दाखवणं वगैरे तिकडेच होणार आहे. पण हे लक्षात घ्या, भले तुम्ही केंद्रामध्ये पारायण केलेलं आहे आणि तुम्ही नैवेद्य तिकडेच तुमचं दाखवणं होईल, तरी देखील आपल्या घरामध्ये स्वामी महाराज आहेत. आपल्या घरी जेव्हा आपण गुरुचरित्राचा ग्रंथ आणणार आहे तेव्हा आपल्या स्वामी महाराजांना त्या गुरुचरित्राच्या ग्रंथाला देखील आपल्याला आपल्या घरचा नैवेद्य हा परिपूर्ण जो असतो, हे बघा केंद्रामध्ये फक्त शिऱ्याचाच नैवेद्य दाखवला जातो, पण आपल्या घरी आणल्यावर सुद्धा आपल्याला त्या गुरुचरित्र ग्रंथाला परिपूर्ण आपला जो काही भाजी पोळी वरण भात जो काही आपण नैवेद्य केला असेल तो परिपूर्ण नैवेद्य आपल्याला आपल्या स्वामी महाराजांना आणि आपल्या गुरुचरित्र ग्रंथाला देखील दाखवायचं आहे, हे लक्षात घ्या. भले तुम्ही केंद्रात देखील दाखवला असेल तरी देखील आपल्या घरात सुद्धा स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असतेच, तर त्यालासुद्धा आपल्याला तो नैवेद्य दाखवायचा आहे. भले तुम्ही केंद्रामध्ये जाऊन सेवा करत आहात तरी देखील आपल्या घरीसुद्धा स्वामी महाराजांना आपण ठेवलेलं आहे, स्वामी महाराजांची स्थापना केलेली आहे, स्वामी महाराज बसलेले आहेत, त्यांना आपल्याला विसरून चालणार नाही आणि आपल्याला आपल्या घरामध्ये सुद्धा आपली सेवा करायची आहे, हे लक्षात घ्या. तर तेच सेवा काय करायची आहे, सर्वात प्रथम सकाळी लवकर उठून आपल्याला स्वामी महाराजांच्या तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर त्याला अभिषेक घालायचा आहे. तुम्ही दुधाने घाला, पंचामृताने घाला, चंदनाने घाला, तुमच्या यथाशक्तीनुसार आपल्याला आपल्या परिस्थितीनुसार स्वामी महाराजांना अभिषेक घालायचा आहे. त्यांना स्वच्छ कोरडं पुसून, स्वच्छ कपड्याने कोरडं पुसून आपल्याला त्यांना हिना अत्तर लावून, जे स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहे ते हिना अत्तर लावून आपल्याला त्यांना अष्टगंध किंवा चंदनाचा टिळा लावायचा आहे आणि त्यानंतर त्यांना वस्त्र अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर तुमच्याकडे जर हार असेल किंवा फुलं असतील तर ते आपल्याला अर्पण करायचे आहेत. जर तुम्हाला या दिवशी चाफ्याचे फुलं मिळाले तर आवर्जून ते स्वामी महाराजांना अर्पण करा, कारण चाफ्याचं फूल हे स्वामी महाराजांना अतिशय प्रिय आहे, हे लक्षात घ्या. जर तुम्हाला त्या दिवशी मिळाले तर आवर्जून स्वामी महाराजांना ते अर्पण करायला विसरू नका. त्याचबरोबर स्वामी महाराजांना आता अभिषेक करताना आपल्याला काय सेवा करायच्या आहेत तर हे बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. अभिषेक करताना स्वामी महाराजांना गणपती अथर्वशीर्षाचं पठण झाल्यावर आपल्याला त्यानंतर पुरुष सुक्तम श्री सुक्तमचं पठण करायचं आहे.
त्याचबरोबर पवमान स्वप्नाचं पठण आपल्याला करायचं आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर रक्षा स्तोत्र याचं देखील आपल्याला पठण करायचं आहे. तुम्ही फलश्रुतीचं पठण नाही केलं तरी देखील चालेल, पण आपल्याला आवर्जून जी काही फलश्रुती सोडून जे स्तोत्र मंत्र आहेत त्याचं आपल्याला पठण करायचं आहे, हे लक्षात घ्या. आता काहींकडे स्वामींचा फोटोच आहे, मूर्ती नाही, मग सेवेला सुट्टी का, सेवा करायची नाही का? तर हे बघा, भलेही तुमच्याकडे स्वामींचा मूर्ती नाही आहे, फोटोच आहे, तरी देखील आपल्याला त्यावर अभिषेक घालायला तर चालणार नाही, पण स्वामींचा स्वच्छ आपण जसा रोज फोटो पुसून घेतो तसा फोटो पुसून त्याला हिनात्तर लावून, अष्टगंध लावून, त्याला फूल हार अर्पण करून आपण या सेवा आपल्याला करायच्या आहेत, हे लक्षात घ्या. आपल्याला मूर्ती नाही म्हणजे सेवेला सुट्टी घ्यायची असं नाही. हे बघा, सेवा करण्याला फक्त एक निमित्त लागतं आणि सेवा न करण्याला सुद्धा एक निमित्त लागत असतं. त्यामुळे आपल्याला आवर्जून, भले तुमच्याकडे मूर्ती नाही आहे पण फोटोवर देखील तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. भले तुम्ही अभिषेक नाही घातला तरी चालेल फोटोला, पण सेवा आपण स्वामी महाराजांपुढे बसून हे करणारच आहोत. त्याचबरोबर गुरुचरित्राचं पारायण आता काहींनी मांडलेलं आहे, तर त्यांनी 4 नैवेद्य दाखवायचे आहेत. एक म्हणजे दत्ता महाराजांचा, एक म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाचा, एक स्वामी महाराजांचा आणि चौथा म्हणजे गायीचा. तर असे 4 नैवेद्य आपल्याला दाखवायचे असतात. गायीचा नैवेद्य हा गायीला लावून द्यायचा असतो. जर गाय मिळाली तर, जर गाय नाहीच मिळाली तर तो आपण स्वतः घरामध्ये खाल्ला तरी देखील चालेल. जो गुरुचरित्र ग्रंथाचा जो नैवेद्य आहे ज्याला आपण दाखवणार आहोत, तो ग्रंथाचा नैवेद्य हा ज्याने कोणी ग्रंथ वाचलेला आहे त्यानेच खायचा आहे. आणि बाकीचे जे काही 4 नैवेद्य आहेत ते घरामध्ये वाटून खाल्ले तरी देखील चालेल. पण एक काळजी घ्यायची आहे की ते नैवेद्य जे आपण ठेवलेले आहेत ते आपण घरातल्यांनीच खायचे आहेत, ते बाहेरच्यांना द्यायचे नाही. तुम्ही या गुरुचरित्र ग्रंथाच्या उद्यापनानिमित्त एक जोडी देखील जेव घालू शकता किंवा सुवासिनींना जेव घालायचं असेल तर ते देखील तुम्ही घालू शकता. आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला हे करायचं असतं. तर असा आपल्याला हा सप्ताह हा साजरा करायचा असतो. ज्या काही आपल्या सेवा त्या दिवसापर्यंत चालणार आहेत त्या आपल्याला करायचाच आहेत. भले तुम्ही उद्यापन करणार असाल तरी देखील आपल्याला सेवा करायला विसरायचं नाही आहे, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर आपली नित्यसेवा देखील ही झालीच पाहिजे. 3 अध्याय आणि 11 माळी गुरुचरित्राचं. हे बघा, गुरुचरित्राचं ग्रंथाचं पूर्णपणे पारायण समाप्ती झाल्यानंतर, म्हणजे तुम्ही उद्यापनाच्या दिवशी जेव्हा आपली सांगता होणार आहे, गुरुचरित्र पारायणाचा शेवटचा अध्याय पूर्ण वाचल्यानंतर आपल्याला पुन्हा गुरुचरित्राचा पहिल्या अध्यायाच्या 5 ओळी आपल्याला वाचायच्या असतात, हे लक्षात घ्या. आणि त्यानंतर आपल्याला तो ग्रंथ हा झाकून ठेवायचा असतो आणि त्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवून आरती वगैरे करून हे आपल्याला त्यांचं उद्यापन करायचं असतं. तर असं संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन कसं करावं, कोणकोणत्या आरत्या कराव्यात, कोणकोणता नैवेद्य दाखवावा, त्याचप्रमाणे कशा प्रकारे दाखवावा नैवेद्य, त्याचबरोबर गुरुचरित्र पारायण झाल्यानंतर तो ग्रंथ, गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ आपण कसा हलवायचा आहे, कसा नाही, ही संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितलेली आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे माहिती अगदी सविस्तरपणे मिळेल. त्याचबरोबर या दिवशी हे दानधर्म करण्याला देखील अतिशय महत्त्व आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला जर दानधर्म करण्याचा वेळ म्हणजे खरं म्हणजे या दिवशी ही ब्राह्मणांना शिदा द्यायची असते. तुम्हाला जर जमलं तर आवर्जून ब्राह्मणाला शिदा द्यायला विसरू नका. त्याचबरोबर गरजूंना जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं अन्नदान असो, वस्त्रदान असो, कुठल्याही पाणीदान असो, आता उन्हाळा आहे, ऊन पण खूप तपत आहे, त्याचप्रमाणे असं कुठल्याही प्रकारचं दान करण्याचा जर चान्स मिळाला तर तो आवर्जून सोडू नका, तो आवर्जून आपल्याला तो चान्स घ्या. तर अशा प्रकारे आपल्याला स्वामी महाराजांची पुण्यतिथी 16 हा साजरा करायचा आहे, हे लक्षात घ्या. तर अशी छोटीशी पण अतिमहत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती.
त्याचबरोबर तुम्हाला जशी अक्कलकोट स्वामींचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामींचं नित्य प्रातःकाळची महापूजा दर्शन, त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधीमध्ये वसलंकार महापूजेचं दर्शन आणि श्री अक्कलकोट स्वामी वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये संध्याकाळी ठीक 9:30 वाजता पोस्ट करत असते। तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या। त्याचबरोबर त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते, जो आपल्या दुःखमय अंधकारमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो। तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या। झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।